संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे। यावेळी 50,000 वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग आहे। अहमदनगर जिल्ह्यात 2 दिवस संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि यावेळी संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळाही पार पडणार आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी। आषाढी एकादशी निमित्त श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे आणि आज ही पालखी अहमदनगरच्या पिंपळगाव या ठिकाणी दाखल झाली आहे। आपण पाहू शकता ही जी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आहे ते भव्य अशा सजवलेल्या रथामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। ही पालखी आज अहमदनगर शहराच्या जवळच असलेल्या पिंपळगावमध्ये दाखल झालेली आहे आणि या पालखीचं जे भक्तिमय वातावरणामध्ये जे भाविक आहे, जे वारकरी आहे ते दर्शन घेत आहे, मोठ्या श्रद्धास्थानाने या ठिकाणी दर्शन घेत आहे। ही जी पालखी आहे ही अहमदनगर शहरामध्ये 2 दिवस मुक्काम करणार आहे। आज संध्याकाळी ही पालखी अहमदनगर शहरामध्ये पोहोचेल। आज आणि उद्या असं 2 दिवसाचं या पालखीचं शहरामध्ये मुक्काम असणार आहे आणि उद्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा भव्य असा समाधी सोहळा अहमदनगर शहरामध्ये पार पडणार आहे। विशेष म्हणजे 45 उपदिंड्या या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहे। 50,000हून जास्त भाविक जे आहेत वारकरी या वारीमध्ये सहभागी असून ही जी आता वारी आहे ती अहमदनगर मधून जी आहे तर ती पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातून ही जी वारी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान करते। 27 दिवसाचा प्रवास करून जी आहे तर ती ही वारी पंढरपूरमध्ये प्रस्थान करणार आहे आणि त्यामुळे आता ही जी वारी आहे ती पिंपळगाववरून अहमदनगर शहरामध्ये दाखल झाली आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर। आणि संत गजानन महाराजांची पालखी आज बीडच्या अंबेजोगाईमध्ये आहे आणि यावेळी गणी गणात बोते या जयघोषात संत गजानन महाराजांची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरकडे प्रस्थान करते। यावेळी ठिकठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत होत आहे। पालखीचा आजचा मुक्काम अंबाजोगाईमध्ये असणार आहे। त्यावरती ही भगव पताका वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तीरी, वेढा वेढा रे पंढरी। आणि पुण्यातल्या दौंडच्या मुळामुठा आणि भीमा नदीच्या संगम तीरावरून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। यावेळी पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले। यावेळी विठुरायाच्या नामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर करत वारकरी पंढरपुराकडे निघाले। संतराज महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होत आहे आणि अनेक वारकरी यात सहभागी झाले आहेत। Thank you.